चला सर्व विद्यार्थ्यांना जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय जवाहर. विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा आपण अत्यंत महत्त्वाचा जो भाग राहिला होता आपला बघा 1.3 मधला आपण क्रॅमर्स रूल कशा प्रकारे वापरायचा म्हणजे क्रॅमर्स रूलने कशा प्रकारे आपण गणित सॉल्व्ह करून घेणार आहे याचा आज आपण पूर्ण अभ्यास करून घेणार. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का मागील व्हिडिओमध्ये आपण जो डिटरमिनंट आहे आपण निश्चयकाची किंमत म्हणतो आपण तो पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ घेतला होता मित्रांनो. पूर्ण एक एक स्टेप तुम्हाला समजून सांगितलं होता. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो, कारण त्याचा तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे. बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहे क्रॅमर्स रूल आणि अशा प्रकारची मी तुम्हाला 100% सांगतो अशा प्रकारची ट्रिक्स तुम्ही कोठेही बघितली नसेल. लक्षात घ्या, कोठेही बघितली नसेल तर चला आता मित्रांनो डायरेक्टली सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सराव संच आपण 1.3 मधले आपण तिसरा प्रश्न बघतोय. याच्यामध्ये आणि लक्षात घ्या तुम्हाला आज तुमचे 3 ते 4 मार्क डायरेक्टली फिक्स होणार आहे म्हणजे 100% होणारच आहे. कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. एकतर तुम्हाला 2 मार्काला, 3 मार्काला, 4 मार्काला याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न येतो. त्यामुळे मित्रांनो आज तुमचे मार्क पूर्णपणे मी क्लिअर करून देणार आहे. चला आता मित्रांनो सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिलं उदाहरण आपल्या समोर 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. काय करा, प्रत्येकाला समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 असे आपण कन्सिडर करून घेणार आहे. बरोबर आहे. बघा मित्रांनो, पहिल्यांदा समीकरण नंबर 1 घेतले आपण समजायला. आपण काय याला समीकरण नंबर 1 घेतले 3x - 4y = 10. त्यानंतर 4x + 3y = 5. याला आपण काय करणार आहे समीकरण नंबर 2 असे आपण त्याला कन्सिडर करून घेणार आहे. ओके. आता बघा मित्रांनो, आता क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करत असताना आपल्याला 3 गोष्टी फाइंड करायच्या लागतात अगोदर आणि त्याच्यानंतर अजून 2 लागतात. कुठल्या लागतात त्या समजून घ्या अगोदर बघा मित्रांनो आणि आपण पुढे जाऊया. बघा मित्रांनो, एका साइडला मी घेतोय. सर्वात पहिल्यांदा आपल्याला डी ची किंमत काढावी लागते, डिटरमिनंट काढावा लागतो. त्याच्यानंतर मित्रांनो बघा त्याच्यावरून आपल्याला dx ची किंमत काढावी लागते. त्याच्यानंतर मित्रांनो dy ची किंमत आपल्याला काढावी लागते आणि त्याच्यानंतर शेवटी राहिला आपला x आणि y. बघा अशा टोटल आपल्याला 5 किमती काढाव्या लागतात आणि राहिली वरची किंमत ही एक 6 मधून. बरोबर आहे, त्याची काय कन्सिडर करायची गरज नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो 5 आपल्याला किमती काढाव्या लागतात आणि एकदम सिंपल ट्रिक्सने तुम्हाला मी आता काय गोष्टी सांगणार आहे त्या फक्त नीट लक्ष देऊन ऐका. बघा काय मित्रांनो, बघा का लक्षात घ्या मी थोडासा एक सिंपल कोड देणार आहे, एकदम सिंपल कोड देणार आहे. तो थोडक्यात लक्षात ठेवा कारण हा कोड तुम्हाला कुठेही तुम्ही सर्च करा तुम्हाला असा भेटणारच नाही. बघा मित्रांनो लक्षात ठेवा. बघा डी म्हणजे किती बघा 12, 32, 13. बघा हा कोड एक लक्षात ठेवा. बघा 12, 32, 13 हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. 12 आणि 13च्या मध्ये 32 आहे लक्षात ठेवायचा. आणि याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजेल. ज्या विद्यार्थ्यांना 12, 32, 13 हा कोड लक्षात ठेवला आणि ट्रिक समजून घेतली त्या विद्यार्थ्याला कुठलंही असू द्या क्रॅमर्स रूलचं कोणतेही उदाहरण विचारू द्या, किती अवघड विचारू द्या, तो विद्यार्थी 1-2 मिनिटांमध्ये पूर्ण 4 मार्काचं 3 मार्काचं गणित हे 100% सोडवणार याची खात्री मी तुम्हाला देणार. फक्त ट्रिक समजून घ्या. बघा मित्रांनो, आता 12, 32, 13 काय ते तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. बघा सर्वप्रथम काय करायचं, दिलेले समीकरण 1 आणि 2 एका खाली एक लिहून घ्यायचे म्हणजे x चे व्हेरिएबल एकीकडे y चे एकीकडे आणि हा जो कॉन्स्टंट नंबर आहे आपला काय स्थिरांक दिलेला आपल्याला 10 आणि 5. बरोबर आहे, हे एका बरोबर त्या साईडला चिन्हाला घेऊन टाकायचे. आता काय करायचे सुरुवाती मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला हे जे नंबरिंग दिलेले आपल्याला म्हणजे जे नंबर दिले सगळ्यात आपले x y z काय असेल ते व्हेरिएबल्स नंबर सगळे. बघा काय करा एक एक कॉलमला म्हणजे जो x चा घटक आहे ना लक्षात घ्या x चा घटक आहे त्याला 1 नंबर द्या, y चा 2 आणि जे आपले कॉन्स्टंट नंबर आहे ना बघा यांना काय करा 3 नंबर देऊन ठेवा. बघा अशा प्रकारे पहिलं उदाहरण आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला डिटेल मध्ये पूर्ण समजून सांगणार आहे. बघा मित्रांनो काय करा अशा प्रकारे नंबरिंग करून घ्या. आता लक्षात ठेवा आपल्याला डी ची किंमत काढायची. ओके, नो प्रॉब्लेम. बघा डी बरोबर अशा प्रकारे आपण डिटरमिनंट तयार करून घेणार आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. आता डिटरमिनंट आपण तयार करत असताना लक्षात घ्या आपल्याला का डी चा फॉर्म्युला दिला आपल्याला 12. काय दिलेलं आपल्याकडे तर 12 दिलेला आहे. 12चा अर्थ असा झाला की जे तुम्ही इथे नंबरिंग केले ना 1 2 3 याच्यामध्ये एक एक नंबर घ्या. 12चा पहिला अंक येतो 1 म्हणजे काय करा हे x दिला ना 1 चे सहगुणक घ्या म्हणजे काय करा 1 चे सहगुणक घ्या म्हणजे 1 चा 3 आणि इथला येणार 4. पहिल्या समीकरणाचा 3 दुसऱ्याचा येणार 4. बघा त्याच्यानंतर 12चा म्हणजे काय 2 उरला. बरोबर आहे, 1 आणि 2 शेवटी आला 2 अंक म्हणजे 2 चे कॉलम मधले पूर्ण अंक घ्यायचे. मग 2च्या कॉलम मध्ये पहिला काय येणार आहे -4 म्हणजे -4 आणि +3.
बरोबर आहे. एकदम सिंपल ट्रिक्स हे लक्षात ठेवलं तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला कोणते घटक कधी घ्यायचे समजले तर तुम्ही पूर्ण उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला आता आपल्याला माहिती आहे सिंपल ट्रिक्स काय बघितली आपण डी, आणि हा डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा एकदम डिटेल मध्ये तुम्हाला अजूनही सांगतो, व्हिडिओ आपला आहे तो बघून घ्या. आता काय करा, क्रॉस मल्टिप्लाय आपण करून घेणार याच्यामध्ये. बरोबर आहे, याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या का आता बघा काय का तिरकस गुणाकार म्हणजे 3 गुणिले 3, बघा 3 गुणिले 3 वजा चिन्ह घेणार आपण वजा, त्यानंतर 4 गुणिले बघा काय 4 गुणिले वजा 4. बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही अंक मागे पुढे घेऊ शकतात, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेले. आता काय करा, तिरकस गुणाकार केल्यानंतर याचा गुणाकार आधी करून घ्या. 3 त्रिक 9 येणार, हा एक वजा हा एक वजा, दोन भाव भेटले, काय करा अधिक करून टाका, काय प्रॉब्लेम नाही. 4 चौक 16 येणार, बघा 4 चौक किती येणार 16 येणार, म्हणून डी ची किंमत किती आली मित्रांनो बघा 9 अधिक 16, आपल्याला माहिती याचं उत्तर किती येणार तर 25 येणार आहे. राईट, डी ची किंमत आपल्याला भेटलेली मित्रांनो 25 भेटलेली. त्यानंतर बघा मित्रांनो आता पुढे आपल्याला बघायचे याच्यामध्ये का dx कशा प्रकारे काढायचा. आता बघा काय dx ची किंमत कशा प्रकारे काढायची, dy ची काढायची, सेम ही ट्रिक यूज करायची. बघा आता आपण काय करणार, अगोदर एक डिटरमिनंट तयार करून घेणार आहे. ओके, बघा आता dx चा फॉर्म्युला काय आपल्याला दिलाय 32, काय दिलेला आहे 32. बघा काय करायचं, 32 म्हणजे काय हा 3, बरोबर आहे, म्हणजे 3 चे पहिले सहगुणक घ्या, 3 च्या कॉलम मध्ये 10 आणि 5, तिकडने उचला इकडे टाकून द्या, नो प्रॉब्लेम. ओके 32, 3 चा झाला, आता राहिला 2 म्हणजे हा 2, 32 3 आणि 2, 2 काय इकडे दिले, 2 च्या कॉलम मध्ये कुठले अंक ती वजा 4 आणि 3, बरोबर आहे, वजा 4 आणि 3, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण अंक घेतलेले सिंपल. आता यांना काय करणार आपण क्लासिफाय करून घेणार म्हणजे सॉल्व्ह करून घेणार ती क्रॉस गुणाकार. आणि लक्षात घ्या तुम्ही डायरेक्टली केलं तरी नो प्रॉब्लेम, तुम्हाला प्रॅक्टिस असेल तुम्ही करू शकता. 10 गुणिले 3 करा, 10 गुणिले 3 येणार, वजा साइन द्या, बरोबर आहे. पुन्हा इकडे वजा 4 आहे, वजा 4 ला ब्रॅकेट मध्ये घ्या, कंसात घ्या आणि 5 घ्या. आणि लक्षात घ्या क्रॉस मल्टिप्लाय करताना तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला उत्तर येण्याशी मतलब आहे आणि उत्तर आपलं तेच येणार आहे. कारण बरोबर 10 गुणिले 3 करा किंवा 3 10 करा, 30च उत्तर येणार आहे, नो प्रॉब्लेम. बघा मग dx बरोबर बघा आता काय 10 त्रिक 30, बरोबर आहे, 10 त्रिक 30 आपल्याला माहिती आहे, किंवा 3 10 30, नो प्रॉब्लेम. वजा वजा काय होणार अधिक होणार, 5 चौक 20 किंवा 4 पंचे 20 होणार. मग dx ची किंमत किती भेटली मित्रांनो, आता लक्षात घ्या आपल्याला 30 अधिक 20 किती येणार 50 येणार, 3 आणि 2 5, वरचा राहिला 0. ओके, किती आला dx ची किंमत आपल्याला भेटली आता 50 भेटलेली. त्याच्यानंतर आता बघा मित्रांनो आपल्याला पुढची किंमत काढायची, dy ची किंमत काढायची. लक्षात घ्या एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या असं उदाहरण तुम्हाला कोणी समजून सांगणार नाही, नीट लक्ष द्या फक्त. dy ची किंमत आपल्याला काढायची, dy चा फॉर्म्युला काय 13, बघा काय 13, बघा आता काय करा 13 दिला आपल्याला, नीट लक्ष द्या. आता डिटरमिनंट व्यवस्थित तयार करून घ्या, बरोबर आहे. 13 फॉर्म्युला आपल्याला बघा, आता 13 म्हणजे काय 1 चे पूर्ण घटक, बरोबर आहे, 1 चे घटक म्हणजे काय 3 आणि 4, बघा काय ना 3 आणि 4 राहिला, काय शेवटचा 3 राहिला, 3 चे घटक कोणते याच्यामध्ये 10 आणि 5, उचला तिकडनं हे काय इकडं, नो प्रॉब्लेम घेतला. ओके, dy बरोबर आता काय करणार आपण याला क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार करून घेणार. ओके 5 त्रिक करा किंवा 3 5 करा, काय अडचण नाही, बरोबर आहे. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4. ओके, याच्यामध्ये बघा dy बरोबर आता काय येणार 3 5 15, 3 5 किती येणार 15 येणार, वजा 10 गुणिले 4 10 चौक 40 येणार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो dy ची किंमत आपल्याला आता याच्यामध्ये माहिती आहे 15 तून 40 जातात का, नाही जात, बरोबर आहे. मग आपण काय करणार 40 मधून 15 वजा करणार, काय करणार 40 मधून 15 वजा करणार. मग 40 मधून 15 गेले किती उत्तर येणार 25 येणार. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, आता मोठी संख्या कुठे आहे 40 आहे, 40 ला कुठलं चिन्ह दिले वजा दिले, म्हणून आपलं उत्तर भेटणार आहे वजा 25. बघा एकदम सिंपल ट्रिक्स आहे मित्रांनो, काहीच करण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा तुमचा कोड तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो शेवटचं आता राहिलं आपल्याला, यावरून आपल्याला x ची किंमत काढावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला y ची किंमत आपल्याला काढावी लागते, बरोबर आहे. काय करायला आपल्याला x ची किंमत आणि y ची किंमत आपल्याला ही काढावी लागते. बघा हेच सगळेच एकमेकाला सगळे गुंतले, एकाच माळेचे मणी आहे, फक्त त्याला उलटा पालटा करायचे आणि आपलं उत्तर काढायचे. बघा x ची जर किंमत तुम्हाला काढायची असेल तर लक्षात ठेवा फॉर्म्युला काय dx भागिले d. बघा
काय फॉर्म्युला आहे dx भागिले d, म्हणजे तुम्ही जी dx ची किंमत काढली ना त्या किमतीला काय करायचं d ने भाग द्यायचा. जर y ची किंमत काढायची ना मित्रांनो काय करायचं dy भागिले d, जे तुम्ही dy ची किंमत काढली आपण ओके याला काय करायचं d ने भाग देऊन टाकायचा. बघा आता x ची किंमत आपण घेऊया. मग x बरोबर dx किती आलेलं आपल्याकडं 50 आलेलं आहे बरोबर आहे. हा उचला तिकडे घ्या 50 घेतला भागिले d ची किंमत आपण किती काढलेले 25 काढलेले बरोबर आहे. काय करा 50 ला 25 ने भाग द्या. मग x बरोबर 50/25, 25च्या पाड्यामध्ये 50 येतात बरोबर आहे. 25 दुनी 50. जर पाडे पाठ नसेल एकदम सिंपल ट्रिक्स आहे, तो पण आपला व्हिडिओ बघू शकता. सगळ्यात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो तुम्ही बघा. कुठल्याही संख्या 2 3 87 85 110 140 कुठलीही संख्या असू द्या त्याचा टेबल तुम्ही एका मिनिटामध्ये तयार करू शकता. तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तो पण बघून घ्या. बघा आता काय करा 25 ने भाग द्या. 25 एकी 25, 25 दुने 50 बरोबर आहे. 25 दुने 50. मग x ची किंमत आपल्याला किती भेटली 2 भेटलेली राईट. आता पुढे बघा काय का y बरोबर dy ची किंमत किती काढली आपण -25 आलेली -25 अपॉन भागिले किती d ची किंमत आपल्याला माहिती आहे का 25 काढलेली आपण बरोबर आहे. इकडनं घ्या तिकडं उचलून टाका ओके. काय करा 25 मग dy बरोबर सॉरी y बरोबर काय 25 एकी 25 या 25 ने याला भाग गेला 25 एकी 25 मग उत्तर आलं 1 आणि वजाचं चिन्ह म्हणून y ची किंमत आपल्याला भेटलेली किती -1. बघा मित्रांनो मग फायनली आपलं जे उत्तर आहे बघा समीकरणाच्या उकली काय आलेल्या आहे बघा त्या इथे लिहा. समीकरणाची उकली किंवा उकल बरोबर समीकरणाची उकल घ्या ओके. उकल बरोबर काय आलाय x बरोबर 2 आणि y बरोबर -1 ओके. हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सिंपल ट्रिक्स ने सॉल्व्ह करू शकता. हवं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जरा व्यवस्थित तुम्हाला समजून घ्या. तिकडे कोड दिला साईडला तो पण समजून घ्या. बघा चला आता मित्रांनो आपण दुसरं उदाहरण बघूया कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. चला मित्रांनो आता पुढचं उदाहरण आपल्याला बघायचंय. बघा उदाहरण थोडंसं किचकट दिलेलं आहे पण काय प्रॉब्लेम नाही. आपण त्या अगोदर आपण त्याला सिम्प्लिफाय करूया आणि आपण स्पीडअप करूया जरा. बघा काय आता बघा 4x + 3y - 4 = 0 बरोबर आहे. दुसरं दिलेलं आहे 6x = 8 - 5y. अशा प्रकारे समीकरण आपल्याला दिलेलं आहे. आता लक्षात घ्या समीकरण 1 आणि 2 ला आपण काय करूया क्लासिफाय करूया. अगोदर मांडून घेऊया. बघा काय दिलंय 4x + 3y बरोबर 3y - 4 बरोबर 0 दिलेलं आहे. आता आपल्याला किमती कशा पाहिजे x आणि y च्या एका बाजूला पाहिजे आणि बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे आपला कॉन्स्टंट नंबर पाहिजे बरोबर आहे. मग आता बघा मित्रांनो काय करा हे जे उदाहरण दिलेलं आपण बघा 4x + 3y बघा हा -4 दिलेला आहे. काय करा त्याला एका साईडला डायरेक्टली पाठवून द्या. बघा म्हणजेच काय इकडे वजा आहे तिकडे गेलं काय होणार अधिक होणार म्हणजे शून्याकडे गेलो काय होणार अधिक होणार मग इकडे येणार 4 बरोबर आहे. आपलं समीकरण नंबर 1 क्लासिफाय झालेले. बघा अशा प्रकारे आपल्याला याची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची म्हणजे x च्या किमती एका खाली आणि y च्या किमती एका खाली. बघा आता हे पण उदाहरण आपण तेच घेणार आहे समजून घ्या. 6x काय करा x च्या खाली 6x नोट करा काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे. हा 8 इकडे आलेला आहे एक्झॅक्टली त्याला तसंच राहू द्या. बघा हा -5y आपल्याला कुठं पाहिजे या साईडला पाहिजे इकडे नकोय ना आपल्याला बरोबर इकडे पाहिजे. मग काय करा हा -5 आहे इकडे आले का होणार +5y मग इथे येणार तुमचा +5y बरोबर 8 तसं ठेवा जसं आहे तसा त्याला तिथं ठेवून द्या ओके. समीकरण आता आपले काय झालेले तयार होऊन गेलेले. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये अजिबात नाही बरोबर आहे. मग आता मित्रांनो आपल्याला कोड माहिती आहे बरोबर लक्षात ठेवायचं तुम्हाला. इकडे पुन्हा एकदा मी घेतो बघा d ची किंमत त्याच्यानंतर dx आणि त्याच्यानंतर dy बरोबर आहे. नंतर y आणि xy त्याचे काय लोड नाही. बघा काय 12 32 आणि 13 बरोबर आहे. 12 32 आणि 13 कोड लक्षात ठेवा अत्यंत उपयोगाचा कोड आहे. बघा आता आपण काय करणार याला सिम्पली नंबरिंग करून घेणार बरोबर आहे. एक शॉर्ट मध्ये करा जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी आणि जर एकदा समजलं तुम्ही नाही केलं तरी चालेल काय अडचण नाही. बघा आता d ची किंमत आपण काढूया बरोबर डायरेक्टली d ची किंमत काढूया. आपला कोड दिलाय 12 दिलेला आहे म्हणजे 1 बरोबर आहे. मग 1 चे सहगुणक घ्या 4 आणि 6 घेतले काय अडचण नाही. 2 चा काय घ्या सहगुणक घ्या म्हणजे ज्या कॉलम मध्ये आलेले सगळे घेऊन टाका काय 3 आणि 5 बघा इकडे काय येणार 3 आणि 5 येणार. मग मित्रांनो आता d ची किंमत आपल्याला काढण्यासाठी बघा काय d ची किंमत काढा आपल्याला काय करणार आपण आता क्रॉस मल्टिप्लाय करणार तिरकस गुणाकार करणार. मग 4 × 5 करा 4 × 5 वजा 3 × 6 बरोबर आहे किंवा 6 × 3 करा काहीच अडचण नाही ठीक आहे. पुन्हा बघा d बरोबर आता यांचा गुणाकार करून घ्या 5 × 20 बरोबर आहे. 5 × किती येणार 20 येणार आणि 7 किती येणार 18 येणार
ओके, मग डी ची किंमत बघा मित्रांनो आपल्याला किती भेटली आहे, 20 मधून 18 गेले किती भेटणार, 2 भेटणार. तर मित्रांनो डी ची किंमत आली आपल्या समोर 2 आलेली. ओके, किती भेटले आपल्याला 2 आलेले. त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो आता आपल्याला किंमत काढायची dx ची. dx चा फॉर्म्युला काय 32, बरोबर आहे. dx चा फॉर्म्युला काय असणार आहे 32 असणार आहे. 32 म्हणजे काय 3 दिलेलं आहे, या तीनातील सगळे कॉलम मध्ये जितके नंबर आहेत तितके घेऊन टाका. कुठले ती 4 आणि 8, जास्त नसणारे फक्त 2च असणारे. ओके, 4 आणि 8. एक मिनिट बघा. ओके बघा 4 आणि 8 असणारे. त्याच्यानंतर बघा 32 म्हणजे 2च्या कॉलम मध्ये काय काय आलेले बघा 3 आणि 5. घ्या इकडे 3 आणि 5 बघा. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला dx तयार झालेला आहे, बरोबर आहे. आता काय करायला सॉल्व करून घ्या, म्हणजे याचा तिरकस गुणाकार करून घ्या. 4 गुणिले 5 करा बघा, 4 गुणिले 5 वजा घ्या, 8 गुणिले 3 करा किंवा 3 गुणिले 8 करा, काहीच अडचण नाही बघा. बरं बघा त्यानंतर बघा मित्रांनो dx बरोबर काय, dx बरोबर 4 गुणिले 5 करा, 5 चोक 20 येणार किंवा 4 पंचे 20 आणि 8 तरी किती येणार 24 येणार. मग मित्रांनो dx बरोबर यांचा काय करा वजाबाकी करून घ्या. आता 20 मधून 24 जात नाही, मग आपण काय करणार 24 मधून 20 वजा करणार. मग 24 वजा 20 किती येणार आपल्याला माहिती आहे का 4 उत्तर येणार. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, 24 मोठी संख्या आहे, वजा चिन्ह देऊन टाका, काय अडचण नाही, बरोबर आहे. अशा प्रकारे dx ची किंमत आली. आता याच्यानंतर बघा मित्रांनो म्हणून dy बरोबर, आता dy ची किंमत आपण इथे काढून घेणार आहे. ठीक आहे, शॉर्ट मध्ये बघा लक्षात ठेवा dy ची किंमत काढताना आपल्याला माहिती आहे का 13 फॉर्म्युला आहे आपला. 13 म्हणजे काय 1च्या कॉलम मध्ये सगळे सहगुणक घ्या, म्हणजे 4 आणि 6 बघा, 4 आणि 6. त्याच्यानंतर बघा काय 13 म्हणजे 3 शेवटचा आला 1 झाला आणि हा 3, 3चे काय 4 आणि 8 बघा किती येणार 4 आणि 8. त्यानंतर बघा मित्रांनो आता काय करा dy बरोबर यांचं काय करा क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले 8 करा अगोदर, 4 गुणिले 8 घ्या, वजा 6 गुणिले 4 करा, 6 गुणिले 4 करा. त्यानंतर बघा मित्रांनो dy बरोबर यांचा गुणाकार करून घ्या अगोदर. 4 गुणिले 8 करा बघा, 4 गुणिले 8 केला का 8 चोक 32 येणार, वजा 6 चोक 24 येणार. त्यानंतर बघा मित्रांनो मग dy ची आपल्याला किंमत एकूण किती भेटणार याच्यामध्ये, तर 32 मधून 24 गेले किती उत्तर येणार 8 उत्तर येणार. म्हणून dy ची किंमत भेटली आपल्याला 8 भेटलेले, बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो आता आपल्याला d पण भेटला, dx पण भेटला आणि dy भेटला. आता आपल्याला याच्यावरून काय काढायचे आपल्याला, तर x ची किंमत काढायची. काय करायचे आपल्याला x ची किंमत काढायची. मग x च्या किंमती काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे काय dx अपॉन d, बरोबर आहे. dx भागिले d हा आपला फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो y ची किंमत काढायची असेल तुम्हाला तर काय dy भागिले d. लक्षात ठेवा तुम्ही x ची किंमत काढायची तुम्हाला म्हणून dx घ्यायचा, y ची किंमत काढायची म्हणून dy घ्यायचा आणि त्याला भागिले तुमचा जो डिटरमिनंट पहिला d आलाय तो काय करायचा त्याला भाग देऊन टाकायचा. बघा मित्रांनो मग x बरोबर आता x बरोबर काय dx किती किंमत आपली आली आहे, dx ची किंमत आली -4, बरोबर आहे. मग -4 घेऊन टाका. त्यानंतर d ची किंमत आपल्याला माहिती आहे 2, बरोबर आहे. आपण 2 घेतले, 2 इकडनं उचला इकडे पेस्ट करून टाका, तिकडनं कॉपी करा इकडे पेस्ट करा. बघा काय करा 2 ने भाग द्या, बे 1 बे, बे 2 4 किती उत्तर आलं 2 आला आणि वजा चिन्ह देऊन टाका, म्हणजे x ची किंमत आपल्याकडे आलेली -2 आलेली. ओके, काय अडचण नाही. y बरोबर आणि जर एखादी स्टेप समजली नाही तर व्हिडिओ मागे घ्या आणि थोडंसं तुम्ही बघू शकता, स्लो मध्ये करून तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. पण मला वाटत नाही कोणाला गरज असेल कारण एकदम डिटेलमध्ये सांगतोय. बघा dy ची किंमत बघा dy भागिले d, dy ची किंमत किती काढले 8 काढले, इकडे 8 घ्या भागिले d ची किंमत आपल्याला माहिती आहे आपण 2 घेतलेले, बरोबर. इकडे 2, ओके 2 घ्या तिकडे, काय अडचण नाही. आता याला काय करा भाग देऊन टाका, बरोबर आहे. बे 1 बे आणि बे चोक किती आले 8 आले, बरोबर आहे. बेचोक 8 म्हणजेच काय मित्रांनो का y ची किंमत आपल्याला भेटलेली 4. ओके, y ची किंमत भेटलेली आपल्याला 4 भेटलेले. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो का आपल्या समीकरणाची उकल काय का समीकरणाची उकल काय आलेली लक्षात ठेवा. तर x ची किंमत आपल्याकडे -2 आले बघा, x बरोबर -2 आणि y बरोबर किती आले 4 आलेले बघा. अशा प्रकारे मित्रांनो अगदी सिंपल आहे, फक्त लक्षात ठेवा 12, 32 आणि 13 काय समजून घ्या. समजलं नसेल पहिल्या व्हिडिओमध्ये पण डिटेलमध्ये सांगितले आणि अजून पुढचे पण उदाहरणं घेणार आहे, नीट लक्ष द्या मित्रांनो. अशी ट्रिक्स तुम्हाला कुठेच भेटणार नाही याची मी 100% तुम्हाला खात्री देणार आहे. आणि तुमचे 3 ते 4 मार्क आपल्याला या व्हिडिओमध्ये 100% कन्फर्म करायचे. कोणतेही उदाहरण द्या, किती मायनस असू द्या किती प्लस असू द्या, काय लोड घ्यायची गरज नाही, तुम्हाला याचे 100% मार्क मिळालेच पाहिजे. आपला येतोय. चला आता मित्रांनो बघूया पुढचं उदाहरण.
चला पुढचं उदाहरण बघायचं तर मित्रांनो बघा काय दिले, x अधिक 2y बरोबर -1 समीकरण नंबर 1, त्याच्यानंतर 2x - 3y बरोबर 12 अशा प्रकारे समीकरण दिले। आता बघा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली समीकरण आता यांच्या किमती दिलेल्या आहे व्यवस्थित, त्या आपण काय केलेले एका खाली एक नोट करून घेतलेलं आहे। ओके, आता बघा मित्रांनो सिंपल आता आपल्याला आणि आता बघा मित्रांनो तिसरं उदाहरण आहे आपण आता, त्याच्यामुळे आपला कोड हा पाठांतर झाला पाहिजे। कोड जर पाठांतर झाला तुम्ही आता पटापट सॉल्व्ह करू शकतात। बघा आता मित्रांनो मी डायरेक्ट आता पटापट सॉल्व्ह करून घेणार आहे, कारण तुम्हाला पण याची प्रॅक्टिस झाली पाहिजे। ओके, डी ची किंमत काढायची, डी चा फॉर्म्युला आपल्याकडे 12 बरोबर आहे। 12 म्हणजेच काय, पहिला हा आणि दुसरा 2 बरोबर आहे, 1 2 3 हा होता। एकदा अजून एकदा आपण काय करूया प्रॅक्टिस साठी घेऊया। बघा 12 म्हणजे काय x, आता बघा इथं x दिलंय म्हणजे याच्या सहगुणक किती असणार आहे, 1च असणार आहे। बघा याच्यानंतर 2 दिलाय, 2 घ्या, त्याच्यानंतर 12 म्हणजे 2, बघा इकडे 2 दिलाय आणि इकडे काय दिलेलं आहे -3y म्हणजे याचा आपण काय घेणार -3 घेणार। ओके, आता काय करा, यांना क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 गुणिले -3 वजा आहे म्हणून याला कंस करा, त्याच्यानंतर वजा पुन्हा चिन्ह येणार काय 2 गुणिले 2, बघा काय 2 गुणिले 2, त्यानंतर बघा मित्रांनो याचा गुणाकार करून घ्या, 3 गुणिले 1 कोणत्या संख्येने एकाला गुणलं तर आपल्याला माहिती आहे उत्तर तीच संख्या मिळते। मग 3 गुणिले 1 3 येणार, 3 1 3 आणि वजाचं चिन्ह, हे वजा अजून एकदा घ्या, 2 गुणिले 2 किती येणार 4 येणार बरोबर आहे, 2 दुणे 4 येणार। आता बघा मित्रांनो डी बरोबर दोघा भावांना आता काय समान चिन्ह दिलेले, काय करा यांची बेरीज करून घ्या, समान चिन्ह दिसते वजा वजाची काय होणार बेरीज होणार, 4 अधिक 3 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय उत्तर आहे आपल्याला डी ची किंमत भेटली आपल्याला -7 भेटलेली। ओके, काय प्रॉब्लेम नाही। पुढे बघा मित्रांनो आता आपण बघणार आहे का आपल्याला dx ची किंमत काढायची। ओके, dx ची किंमत काढण्यासाठी सुरुवातीला आपण काय करणार याच्यामध्ये का आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय 32 येणार आहे, 32 म्हणजे 3 चे पहिले सहगुणक, मग इथे काय येणार -1 12 32 राहिला काय 2 2 चे काय 2 आणि -3 बरोबर आहे, हा 2 आणि -3 घेतले आपण व्यवस्थित। बघा आता dx बरोबर काय करणार आपण याचा तिरकस गुणाकार करणार, मग -1 गुणिले -3 ओके, -1 गुणिले -3 यांचा आपण काय करणार तिरकस गुणाकार, त्याच्यानंतर वजा चिन्ह येणार, मग 12 गुणिले 2 ओके। मग बघा मित्रांनो dx बरोबर काय करणार तर यांचा आपण डायरेक्टली तिरकस गुणाकार करणार, केल्यानंतर आपण याला सॉल्व्ह करून घ्या अगोदर, 3 1 3 येणार आणि इकडे वजा आहे आणि इकडे पण वजा आहे, लक्षात घ्या काय वजा आहे, मग वजाची काय होते बेरीज होते, मग इथे ना आपलं फक्त 3 अधिक 3 किंवा 3 द्या काय अडचण नाही, वजा 12 आणि 2 बरोबर आहे, मग यांचा गुणाकार 12 दुने किती येणार 24 येणार। मग मित्रांनो dx ची किंमत किती येणार आपल्याला 3तून 24 जात नाही, मग 24 मधून 3 वजा करा 21 येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा चिन्ह म्हणजे आपल्याला dx ची किंमत भेटली आपल्याला -21। ओके, त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो dy बरोबर काय dy बरोबर काय फॉर्म्युला आपला 13 म्हणजे काय पहिला घ्या, पहिले काय येणार x आणि 2 लक्षातच ठेवायचे आपल्याला बरोबर आहे, हा x दिलाय सॉरी याचा आपल्याला नंबर घ्यायचा आहे म्हणजे इथे येणार 1 येणार ओके, 1 आणि 2 येणार, त्याच्यानंतर 13चा बघा काय करायचं आहे -1 आणि 12 घ्या, काय प्रॉब्लेम नाही। dy बरोबर यांचं काय करा अगोदर क्रॉस मल्टिप्लाय करा, 30 तिरकस गुणाकार 1 गुणिले 12 वजा चिन्ह घ्या, त्याच्यानंतर पुन्हा -1 म्हणून वजा घ्या, त्याला कंस करा गुणिले 2 ओके, तिरकस गुणाकार जिथे वजा चिन्ह आलं मायनस साइन आलं काय करायचं त्याला डायरेक्टली एक ब्रॅकेट करून घ्यायचा। ओके, पुढे बघा dy बरोबर आता काय करणार यांचा गुणाकार करा, 12 की 12 वजा वजाची काय होणार बेरीज होणार आणि किती येणार 2 आणि 1 म्हणजे यांचा काय गुणाकार 2 की 2 ओके। सो dy बरोबर किती येणार मित्रांनो 12 अधिक 2 किती येणार 14 येणार ओके, 12 अधिक 2 किती येणार आपल्याला 14 येणार आहे, बघा वजा वजा त्याची काय झाली बेरीज झाली। ओके, हे थोडक्यात नीट लक्षात ठेवा, काय अडचण नाही। बघा आता आपण डी ची किंमत काढली, आपल्याला dy ची पण आली आणि dx ची किंमत आपल्याला भेटलेली, मग याच्यावर आपण काय काढतो x आणि y बरोबर आहे, मग x बरोबर काय आपल्याला dx भागिले d ओके, आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून dx घ्यायचा आणि y ची किंमत काढायची म्हणून आपण काय घेणार dy घेणार आणि त्याला भागिले d, बघा दोन्हीकडे काय असणार आहे समान असणार आहे। बघा मित्रांनो मग x बरोबर dx ची किंमत आपण किती काढले -21 ओके, -21 भागिले d ची किंमत -7 आलेली ओके, किती आले -7 आले। मग आता बघा मित्रांनो सॉरी x बरोबर बघा काय x बरोबर, मग आता x बरोबर घेत असताना याच्यामध्ये आपल्याला दिसतंय डायरेक्टली का काय काय याच्यामध्ये बघा वजा वजा चिन्ह दिसतंय बरोबर आहे, काय वजा वजा चिन्ह दिसते 7 ला आणि 21 ला काय चिन्ह आहे की वजा वजा 7 आले 7 डायरेक्ट काय करा दूर करून टाका म्हणजे काय ना बेरीज येणार आणि 7 त्रिक किती येणार 21 बरोबर आहे, म्हणून x ची किंमत आपल्याला भेटलेली 3
7च्या पाड्यामध्ये 21 येतात, कितीपर्यंत 3 पर्यंत. ओके, पुन्हा बघा मित्रांनो, y बरोबर dy ची किंमत आपण किती काढले 14 आलेले. ओके, 14 आलेले, 14 भागिले d ची किंमत आपल्याला माहिती आहे -7 आलेले. ओके, dy ची किंमत अधिक 14 आहे. ओके सॉरी हा. ओके, y बरोबर, मग आता काय करा मित्रांनो, याला भाग द्या. 7 × 7 7 2 14. ओके, 7 2 14 आणि एकाच ठिकाणी वजा चिन्ह आहे म्हणून काय येणार, फक्त इथं वजा चिन्ह येणार. y ची किंमत आपल्याला भेटलेली -2, x ची किंमत भेटली आपल्याला 3. मग समीकरणाची उकल तुम्ही लिहायचे काय येणार आपल्याकडं, तर x बरोबर 3 आणि y बरोबर येणार -2. फक्त हा कोड लक्षात ठेवा. चला आता आपण पुढचं उदाहरण बघू. बघा मित्रांनो, आता पुढचं उदाहरण आपल्याला चौथं उदाहरण दिलेलं आहे. बघा या उदाहरणामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला याच्यामध्ये किमती एकदम समान दिसत आहे. फक्त लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला वजा चिन्ह जास्त दिलेले. बघा आता याच्यावर आपण काय करणार, आपण डी ची किंमत काढणार आहे. बरोबर आहे, आपल्याला डी ची किंमत काढताना आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असायला का, नंबरिंग कोड आपला काय 12 दिलेला आहे. बरोबर आहे, याला बघा मी नंबरिंग करून घेतले 12. म्हणजेच काय या कॉलम मध्ये 1च्या कॉलम मधले मग सगळे जे सहगुणक आहे ते घ्या. बघा काय येणार, 6 येणार इकडे, इकडे काय येणार 8 येणार. बरोबर आहे, 12 म्हणजे 1 आणि नंतर 2 बाजूचा लगेच. इकडे काय येणार -4 येणार आणि -3 येणार. ओके, त्याच्यानंतर काय करा, यांना आता आपण तिरकस गुणाकार करून घेणार आहे. 6 गुणिले -3, 6 गुणिले -3, वजा चिन्ह आलं मग त्याला आपण काय करणार, त्याला आपण ब्रॅकेट करून घेणार, म्हणजे काय येणार कंस करून घेणार. ओके, त्याच्यानंतर बघा वजा चिन्ह देणार. पुन्हा बघा मित्रांनो इथे -4 दिसतोय, मग त्याला पण आपण काय करणार, ब्रॅकेट करणार कंस. मग काय करणार -4 गुणिले 8. ओके, आता याच्यानंतर काय करा का, आलेल्या ज्या किमती येते याच्यामध्ये काय करून घ्या, यांना का यांच्यामध्ये त्यांचा गुणाकार करून घ्या. मग साहित्रिक किती येणार 18 येणार. ओके, साहित्रिक किती येणार आपल्याकडे का 18 येणार. आणि लक्षात घ्यायला वजा चिन्ह म्हणून इथं काय करा, वजा साईन देऊन टाका. पुन्हा बघा वजा दिसते, वजाची काय होते, बेरीज होते. बरोबर आहे, लक्षात घ्या या उदाहरणामध्ये तुम्हाला फक्त वजा अधिक, अधिक वजा, वजा यांचेच तुम्हाला नीट लक्ष ठेवायचे, कारण चिन्हांचा जर गोळ झाला तर तुमचं आन्सर उत्तर तुमचं चुकू शकते. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. बघा आता काय वजा आहे म्हणून काय केला, अधिक घेतला, यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 8 बघा किती येणार, 8 चोक 32 किंवा 4 8 32. ओके, मग डी ची किंमत आता बघा मित्रांनो इकडे अधिक आहे. बरोबर आहे, अधिक वजा दिसते आपल्याला, काय अधिक आणि हा वजा दिलेला आहे. मग याच्यामध्ये काय करा, यांच्यामध्ये अधिक वजाची काय होते तर वजा बाकी होते. मग मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करा. मग काय करा, 32 मधून 18 वजा करा. बरोबर आहे, 32 मधून जर आपण 18 वजा केले, वरचे 2 आणि हे 2 4 झाले आणि मग मधले 10 म्हणजे किती येणार आपलं 14 उत्तर येणार. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, आता मोठी संख्या कुठली 32 आहे, 32 ला अधिक चिन्ह आहे म्हणून आपलं उत्तर येणार -14. इथं चिन्ह अधिकचं दिलं नाही दिलं तरी काय प्रॉब्लेम नसतो. ओके, पुढे बघा मित्रांनो, आता आपल्याला किंमत काढायची dx ची आपल्याला किंमत काढायची. ओके, dx ची किंमत काढत असताना आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे माहिती आहे का, 32 दिलेला आहे. बरोबर आहे, 32 म्हणजे काय 3च्या कॉलम मध्ये जितके नंबर. मग इकडे काय येणार -12 आणि इकडे येणार -2. ओके, पुढे बघा 32 म्हणजे राहिला आपला 32 झाला, 3 घेतला 2, इकडे काय येणार -4 आणि -3. ओके, -4 आणि येणार -3. तुम्ही डिटर्मिनंट हा मोठा करू शकतात, काय अडचण नाही. बघा ओके, आता यांचं काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लाय करू घेणार. मग -12 गुणिले -3. ओके, वजा साईन आहे म्हणून याला काय करा, डायरेक्टली ब्रॅकेट करून घ्या. त्याच्यानंतर बघा पुन्हा वजा चिन्ह घेतो आपण, घेतलं कंसामध्ये पुन्हा घ्या -4 गुणिले -2. ओके, फक्त नीट स्टेप लक्षात घ्या, कारण तुम्हाला चिन्हांचा गोळ झाला तर तुमचं उत्तर 100% चुकल. पण चिन्हांचा गोळ नाही झाला तर तुम्हाला पूर्णपणे उदाहरण समजणार. आणि अशा प्रकारचं उदाहरण क्रॅमर्स रूलचं उदाहरण कसं पण येऊ द्या, तुम्ही एकदम सिम्प्लिफाय करू शकता. ओके, काय करा, आता वजा दिसतोय आपल्याला, याची काय होते बेरीज होते. बरोबर आहे, मग काय येणार 12चा गुणाकार करा, 12 36 घ्या. पुन्हा हा वजा दिसतोय, वजा बरोबर आहे वजा घ्या. हवं तर एकदा अगोदर स्टेप वाढून घ्या, नाही घेतली तरी चालेल. पुन्हा बघा इकडे, आता बघा वजा दिसतोय, अधिक दिसतोय, स्टेप वाढायची गरज नाही आपली, तर कमी होऊन जाईल. बघा वजा काय होतो अधिक होतो. मग 4 गुणिले 2 किती घेणार आपण 8 घेणार. इकडचा आलेला अधिक, या दोघांचा काय आला अधिक आणि हा काय आला वजा, मग अधिक वजा काय होतं वजा. ओके, पुन्हा बघा मित्रांनो dx बरोबर काय करा, 36 मधून 8 गेले किती उत्तर येणार, वरचे 6 गेले आणि खालचे 2 गेले, एकूण किती आले 28. बरोबर आहे, 36 मधून 8 किती गेले आपल्याला उत्तर भेटणार आहे 28 भेटणार आहे, अधिक 28. पुढे बघा मित्रांनो dy ची किंमत आपण काढताना काय करावं लागेल आपल्याला, सिंपल अशाच प्रकारे फॉर्म्युला आपला काय dy चा दिलेला आहे 13. 13 म्हणजे काय, पहिला कॉलम काय 6 आणि 8, इकडे घ्या 6 आणि 8
13, शेवटचा 3 म्हणजे इकडे काय येणार -12, हे चिन्ह थोडं लांब गेलं, इकडे घ्या. ओके, -12 आणि -2, बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो dy ची किंमत काढून घ्या, म्हणजे याचा तिरकस गुणाकार करून घ्या. काय करणार 6 गुणिले -2 घ्या, बरोबर आहे, -2. मग याला काय करा ब्रॅकेट कंस करून घ्या, पुन्हा वजा घ्या, याला वजा चिन्ह दिसते, मग -12 गुणिले किती येणार 8 येणार. ओके, पुन्हा बघा मित्रांनो dy बरोबर 6 गुणिले 2 करा, 6 दुनी 12 येणार, वजा चिन्ह याला देऊन टाका. पुन्हा बघा इकडे वजा वजा दिसते, अधिक होणार आणि 12 आणि 8चा काय करा गुणाकार करून घ्या, बरोबर आहे. 12 7 94, 12 8 96. ओके, 96चा आपला गुणाकार आला. पुन्हा बघा मित्रांनो dy बरोबर आता काय दिसतं आपल्याला, एक अधिक एक वजा दिसतोय, एक अधिक आणि एक वजा दिसतोय, म्हणजे काय होणार याची वजा बाकी होणार. मग 96 मधून काय करा 12 वजा करा, कारण 96 आपले काय मोठे ती, बरोबर आहे. आणि 12चाच पाडा तयार झाला, 12 7 बरोबर आहे, आणि 12 8 96, बरोबर आहे. 12 7 84, 12 8 96. मग आता याच्यातून वजा केली आपल्याला किती उत्तर भेटणार आहे, तर 84 उत्तर भेटणार आहे, बरोबर आहे. किती उत्तर भेटणार आहे 84 अधिक 84. बघा मग आता मित्रांनो बघा सिंपली काय करा, x ची किंमत काढताना आपण काय घेणार dx अपॉन d, त्याच्यानंतर y ची किंमत काढताना आपण काय घेणार आहे dy अपॉन d. ओके, अशा प्रकारे आपण किमती घेणार आहे. आता dx ची किंमत किती काढली आपण 28 काढले, 28 घ्या, काय अडचण नाही. भागिले d ची किंमत आपल्याकडे आलेली 14, 14 इकडे घ्या, भागिले 14. यांनी काय करा याला भाग द्या, मग x ची किंमत किती येणार 14 1 14, 14 2 28, म्हणजे x ची किंमत आपल्याला भेटलेली 2 भेटलेली. किती भेटलेले 2 भेटलेली. त्याच्यानंतर बघा मित्रांनो y बरोबर dy अपॉन d, म्हणजे dy ची किंमत किती आली आपल्याकडे 84 आलेले, बरोबर आहे. किती आलेले 84 आलेले. त्याच्यानंतर बघा मित्रांनो d ची किंमत आपल्याला किती आलेले बघा दिसते आपल्याला 14 आलेले, बरोबर आहे. किती आलेले 14 आलेले. बघा मित्रांनो मग आता काय करा y बरोबर 14 ना काय करा याला भाग देऊन टाका, बरोबर आहे. 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 1 56, बरोबर आहे. 14 5 70 आणि 14 6 84. ओके, म्हणजे y ची किंमत आपल्याला किती भेटणार आहे 6 भेटणार आहे, अधिक 6. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण x आणि y ची उकल काढलेली आहे. आता मित्रांनो आपण एक शेवटचं एक उदाहरण घेणार आहे आणि हा प्रॅक्टिस सेट आपण पूर्णपणे आता काय करणार आहे एंड करणार. चला आता बघूया शेवटचं उदाहरण काय. आणि चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटचं उदाहरण बघणार आहे, याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये हा एक उदाहरण दिलं बघा, शेवटचं 6 नंबरचं उदाहरण. याचं काय करायचं तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. बघा मित्रांनो उदाहरण आपल्या समोर दिलेलं आहे का 4m अधिक 6n बरोबर 54, त्याच्यानंतर 3m अधिक 2n बरोबर 28, बरोबर आहे. काय करा दिलेल्या समीकरणाला एका खाली एक लिहून घ्या. बघा 4m अधिक 6n बरोबर 54, समीकरण नंबर आपल्याला 1 देणार आहे, बरोबर. दुसरं बघा काय 3m अधिक 2n बरोबर 28. ओके, काय प्रॉब्लेम नाही. बघा 2 उदाहरण आलेले. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो स्टार्टिंगला d dx आणि dy च्या किमती पटापट काढूया. d ची किंमत काढण्यासाठी फॉर्म्युला काय 12, काय आपला 12. याला नंबरिंग करा नाही करा तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला सोपा असेल तर करू शकता. बघा 1 दिलेला आहे म्हणजे 12, इकडे घ्या 4, इकडे आला 3, 12 बाजूचा 2, इकडे आला 6, याचा सहगुणक आला 2. ओके, बघा मग d बरोबर काय करायचं आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 गुणिले 2 करा, 4 गुणिले 2 वजा 3 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 3, बरोबर आहे. जिथं वजा चिन्ह आलं त्याला काय करा ब्रॅकेट करायचं, पण आता वजा आहे का कुठं नाहीये, म्हणून आपण सिम्प्लिफाय घेणार आहे. बघा 4 गुणिले 2 करा, 4 2 8 वजा 6 3 किती येणार 18 येणार, बरोबर आहे. म्हणून मित्रांनो d ची किंमत आपल्याला किती भेटणार आहे 18तून 8 वजा करा, किती भेटणार आपल्याला वजा 10 भेटणार आहे, बरोबर आहे. 18तून 8 गेले 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 8चं चिन्ह, बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो आपण काय करणार आहे आता का dx ची किंमत आपण काढणार आहे. dx ची किंमत काढताना आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का किती येणार 32 येणार आहे, बरोबर आहे. 32 मध्ये शेवटचा अंक म्हणजे इथं घ्या आपण 54 घ्या, नंतर राहिला किती आपला 28 घ्या, 54 नंतर 28 झाला, त्याच्यानंतर आपला 2, मग 2च्या कॉलम मध्ये नंबर काय येणार 6 आणि 2. ओके, किती येणार 6 आणि 2, सॉरी इथे आपण किती घेणार 2 घेणार. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो dx बरोबर आता काय करा यांचा तिरकस गुणाकार करा. बघा 54 गुणिले किती येणार 2 घ्या, वजा 28 गुणिले किती येणार आपण 6 घेणार. ओके, बघा आता पुढे काय करायचं आपल्याला dx ची किंमत काढायची, बरोबर आहे. मग dx ची किंमत काढताना आपण नंबर घेतले, आता काय करा क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. बघा म्हणजे याचा गुणाकार करून घ्या. बघा यांना 4 दुने 8 येणार, बरोबर आहे. 4 दुने 8, 5 दुने 10 म्हणजे 108 येणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर 28 गुणिले 6 करा, 168 उत्तर आपलं डायरेक्टली येणार आहे. बघा 8 सक 48 चे 8 हातच्याला आले 4 आले, त्याच्यानंतर 4 6 दुने 12, 12 आणि 4 किती
12 आणि 4 किती येणार आपल्याला माहिती आहे 16, बरोबर आहे. 168 आपला उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो dx बरोबर आता 108 मधून 168 जात नाही, मग काय करा 168 मधून 108 काय करा वजा करून घ्या. ओके, मग 168 मधून जर 108 वजा केले वरचे 100 गेले आणि 68 मधून 8 गेले किती उत्तर आपल्याला 60 भेटणार, पण मोठ्या संख्येचं चिन्ह. 168 ला कुठलं चिन्ह आहे वजा चिन्ह आहे. त्यानंतर बघा मित्रांनो एकदम सिंपल लक्षात घ्या, dy ची किंमत आपण काढताना dy चा फॉर्म्युला काय आपला दिलेला आहे तर 13 असणार आहे, बरोबर आहे 13. मग 13 म्हणजेच काय पहिला नंबर आपला किती इकडे घ्या 4 आणि 3. ओके 4 आणि 3. त्याच्यानंतर बघा 13 शेवटचा आला 54, बघा 54 आणि किती येणार इकडे 28 येणार. ओके बघा मित्रांनो मग dy बरोबर आता काय करा यांचा तिरकस गुणाकार करून घ्या. 4 गुणिले 28 बघा 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3 करा, बघा 54 गुणिले 3 करा. त्यानंतर बघा मित्रांनो dy ची आपल्याला किंमत किती भेटणार याच्यामध्ये बघा आता याचा गुणाकार करून घ्या. बघा 4 गुणिले 8 करा, बघा 8 चौक 32 ची 2 हातच्याला आले 3. 4 गुणिले 2 8, 8 आणि वरचे 3 111, बरोबर आहे. म्हणजेच किती 112 उत्तर येणार, बरोबर आहे. 11 आले आपलं 4 2 8 आणि वरचे 3 11, बरोबर आहे. पुन्हा वजा घ्या यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 3 4 त्रिक 12 शी 2 हातच्याला आला 1. त्यानंतर 5 त्रिक 15, 15 आणि किती येणार 16 येणार. ओके किती येणार 16 येणार. मग मित्रांनो बघा आता का आपल्याला dy ची किंमत किती भेटणार आहे तर यांचा काय करा आता वजाबाकी करा. 112 मधून आपण 162 वजा करू शकत नाही, मग काय करा 162 मधून 112 वजा करा. बघा काय येणार 2तून 2 गेला किती येणार 0 येणार. ओके 16तून 11 गेले किती येणार 5 येणार. म्हणजे आपल्याला dy ची किंमत भेटले 50 आलेली. त्यानंतर बघा मित्रांनो आता आपण काय करणार याच्यामध्ये का x ची किंमत काढणार आहे आपण, बरोबर आहे. काय करणार आपण x ची किंमत काढणार आहे. मग x ची किंमत काढण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे dx भागिले d, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो y चं फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे का dy भागिले d. जर आपल्याला y ची किंमत काढायची असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपला आहे, बरोबर आहे. बघा मित्रांनो आता दिलेल्या किमती याच्यामध्ये टाकून घ्या. x बरोबर dx ची किंमत किती आपण काढले वजा 60 आलेले, वजा 60 घ्या भागिले बघा मित्रांनो d ची किंमत आपण किती काढले वजा 10 घेतलेले, वजा 10 घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो x आपण वजा वजा काय होणार अधिक होणार. आणि लक्षात घ्या याच्यामध्ये आता काय 0 0 गेला किती येणार 6 उत्तर येणार, किंवा 10 गुणिले 6 किंवा 10चा पाढा 60 पर्यंत 10 60. ओके आपल्याला फायनल उत्तर भेटलं x किती येणार आहे तर बघा मित्रांनो पुढे आपल्याला काय करायचे dy ची किंमत आपल्याला दिलेली आहे, बरोबर. त्यावर आपल्याला काय करायचे y ची किंमत आपल्याला काढायची. मग y बरोबर सूत्र काय आपलं dy भागिले d, बरोबर आहे. मग dy ची किंमत आपल्या समोर आहे वजा 50, वजा 50 घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो d ची किंमत आपल्या समोर आहे का आपण d ची किंमत काढले वजा 10 काढलेले. बघा मित्रांनो पुन्हा 2 समान चिन्ह आलेले, मग काय समान चिन्हाची काय होते बेरीज होते, बरोबर आहे. वजा वजा अधिक होणार आणि 10 ने काय करा 50 ला भाग द्या, 10 5 50. म्हणजे मित्रांनो बघा आपल्याला का y ची किंमत भेटलेली आपल्याला 5 भेटलेले. अशा प्रकारे मित्रांनो समीकरणाची उकल आपल्याला 6 आणि 5 आलेले. त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो. बघा मित्रांनो काय करायचं बघा दिलेले समीकरण असणार आहे, बरोबर आहे. दिलेले समीकरण असणार त्याला एकाखाली एक नोट करून घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला काय d ची किंमत काढायची. d ची किंमत काढताना आपला फॉर्म्युला आहे का 12 आपला कोड आहे. 12 म्हणजेच काय 1 च्या कॉलम मध्ये जितके नंबर आहे ते घ्या, 2 च्या कॉलम मध्ये जितके नंबर ते घ्या. यांचा काय करा तिरकस गुणाकार करा. आपण घेतले 4 3 6 2, बरोबर. यांचा तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3, त्याच्यानंतर 4 2 8 वजा 6 त्रिक 18. यांचा काय करा वजाबाकी करून घ्या. 18 मधून 8 गेले वजा 10 उत्तर आपलं येणार आहे. त्याच्यानंतर बघा dx चा फॉर्म्युला आपल्याला 32 आहे. 32 म्हणजे काय शेवटचा 3 आणि 2 यांची आपण संख्या घेतलेली आहे, बरोबर आहे. 54 68 6 2 यांचा काय करा तिरकस गुणाकार करा. 54 गुणिले 2 28 गुणिले 6, 54 गुणिले 2 केले 108 भेटणार. 28 गुणिले 6 केले आपण 168 भेटणार. यांची काय करा वजाबाकी करा. 108 मधून 168 वजा होत नाही, मग 168 मधून 108 वजा केले आपल्याला वजा 60 भेटणार. त्याचप्रमाणे dy ची किंमत आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला 13 आहे. यांचं काय करा 13च्या 3 आणि 1 चा मधला बघा काय दिसतं आपल्याला पूर्ण किमती घ्या. 1 आणि 13च्या किमती घेतल्यानंतर यांचा काय करा क्रॉस मल्टिप्लाय करा. 28 गुणिले 4 करा, 54 गुणिले 3 करा, 112 वजा 128 आपल्याला उत्तर भेटणार आहे वजा 50. त्याच्यानंतर बघा मित्रांनो x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे काय ds भागिले d आणि y चा आपल्याला जर किंमत काढायची असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला काय dy भागिले d. तर बघा मित्रांनो काय आपल्याला dx भागिले d, तर dx ची किंमत आहे आपल्या समोर वजा 60 आणि
आपल्याकडं डी ची किंमत आहे -10, मग -60 भागिले -10 काय करा, यांना भाग देऊन टाका, 10 × 60 आणि वजा चिन्ह कॅन्सल, म्हणजे काय येणार x बरोबर 6 येणार. पुढे बघा मित्रांनो, y बरोबर dy भागिले d, पुन्हा तेच काय आपल्याला 50 भागिले -10 वजाचे बेरीज होणार आणि 10 पंचे 50, म्हणजे मित्रांनो बघा समीकरणाची उकल भेटलेली आपल्याला x बरोबर 6 आणि y बरोबर किती भेटले आपल्याला 50 असं भेटलेले बघा मित्रांनो. अशा प्रकारे एकदम सिंपल ट्रिक्स आहे, अगदी सोपं उदाहरण आहे मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, का तुम्हाला मी होमवर्क देणार आहे, तो होमवर्क तुम्ही लक्षात घ्या, का तुम्हाला घरी याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व करायचे. आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो, उदाहरणं तुम्ही या ट्रिक्सने सॉल्व करू शकतात का नाही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आणि याचं फायनली उत्तर पण काय येणार मित्रांनो ते तुम्हाला कळवायचे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण पूर्ण व्हिडिओ बघितले, आणि व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलची लिंक सेंड करा, कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला मराठीमध्ये एकदम स्पष्टपणे मराठीमध्ये आणि सिंपल ट्रिक्समध्ये तुम्हाला गणित हे शिकायला भेटणार आहे. बघा मित्रांनो, उदाहरण तुमच्यासाठी 2x अधिक 3y बरोबर 2, त्याच्यानंतर आहे x वजा y भागिले 2 बरोबर 1/2. हे उदाहरण आहे, तुम्हाला घरी सॉल्व करायचे. आणि याचं काय उत्तर येते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना जय जवाहर.